माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे व सूचनाही आहे की कोणीही आपल्या गाव सोडून बूथ सोडून हॉस्पिटलला येऊ नये। अक्कावर ज्या पद्धतीनं ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावं आणि तिथं यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा। त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून बूथ सोडून बाहेर येऊ नये। फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती देत राहील। आपल्या पदाधिकाऱ्यांशी किंवा पीएशी आपण संपर्क साधला तर आपल्याला माहिती मिळेल, पण कुणीही आपलं गाव सोडून येऊ नये। आज अक्कावर सुनियोजित हल्ला करण्यात आला आणि सुदैवानं त्यामध्ये तिला जे जीवावर बेतणारं होतं ते हातावर निभावलं। पण या माध्यमातून मी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि कुठेही काही घटना घडेल या पद्धतीचं वागू नये, स्टेटमेंट करू नये। आणि मला अशी माहिती मिळाली आहे की या घटनेची माहिती त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर देण्यात येऊन राहिली आहे, जेणेकरून त्या सगळ्या बूथवरचे कार्यकर्ते इथं येतील आणि मग जे काही त्यांना करायचं आहे ते त्या ठिकाणी करण्याची संधी मिळेल। माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही आपल्या आपल्या बूथवरून इकडे येऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थिती बिघडेल किंवा कुठं वाईट परिस्थिती निर्माण होईल, वादविवाद वाढणं होतील अशी कुठलीही कृती आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये। शांततेनं सगळ्यांनी वागावं। कायदा असल्यामुळं कायदा आपलं काम निश्चितपणे करेल आणि कायद्याच्या माध्यमातून आपण त्यामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणं सुरू आहे। पण या पद्धतीनं या थराला जाऊन या पद्धतीनं वागणं हे निश्चितपणे कुठल्याही संस्कृतीला न शोभणार आहे। आम्ही तर सर्व याचा निषेध करतोच, पण या पद्धतीनं सुनियोजितपणे ठरवून असा हल्ला करणं हे आजपर्यंत या मतदारसंघात कधी झालं नव्हतं। पण दुर्दैवानं ही घटना झालेली आहे। याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सूचनाही करतो।